या प्रशांत पारवे आणि त्याच्यानंतर अक्षयजी पाटील या दोन मान्यवरांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं स्वर्गीय नारायण नाना शेठ गरजस्मृती चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत आहे। या लगेचच प्रशांत पारवे अक्षयजी पाटील आपलं सहर्ष हार्दिक स्वागत करूयात। प्रशांत पारवे रांजणपाडा त्यानंतर अक्षयजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। धन्यवाद। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण करूया स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 पापडीचा पाडा या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत। आणि आजच्या दिवसातली तिसरा सामना दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना केपीसी इनामपुरी विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली या दोन संघांच्या दरम्यान, ज्याने खरंतर पहिला सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय असे हे दोन्ही संघ आहेत। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। यावेळेला आपण पाहता टॉप ऑर्डर मध्ये बदल, अंगद मागे राहिलाय खरंतर सलामीवीर म्हणून आपण पाहताय आणि कुणाल आणि त्याच्या बरोबरीने अक्षय पाटील हे दोन खेळाडू आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाकडे दाखल होताना पाहताय। आणि बॉलिंग मार्कमध्ये सातत्याने किरोली संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून भूमिका साकारणारा नवनाथ गायकर, नवनाथचंही कौतुक करावं लागेल। खूप चांगला मेहनती खेळाडू आहे आणि चांगलं योगदान त्याचं राहिलंय या संघासाठी। तो गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना खरंतर SM हायटेक डेव्हलपर स्टँड आपण पाहताय मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी, एका बाजूने जस्ट डेनिम या स्टँडमध्ये देखील प्रेक्षकांची गर्दी आपण पाहताय। भवानी ज्वेलर्स स्टँड देखील आहे आणि खरंतर आयोजकांचं कौतुक करावं लागेल। या विभागामध्ये खरंतर नव्हे तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा एक दमदार आयोजन आपण पाहता, ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता आयोजकांनी ठेवलेली नाहीये। अप्रतिम स्टँडर्ड लेवलची ही दर्जा प्राप्त करणारी स्पर्धा आपण पाहताय या ठिकाणी पापडीचा पाडा क्रीडा नगरीवरती। लेट्स प्ले डावाला सुरुवात, पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉलर तयार होतोय त्या ठिकाणी नवनाथ गायकर हा खेळाडू, समोर अक्षय पाटील। पहिला बॉल यावेळेला खरंतर आपण पहिला स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे चालला शॉट गलीमध्ये आणि तिथे बॉल फीड करत असताना एक रन मात्र मिळेल आणि पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू फेस करेल कुणाल पाटील, कारण मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू डायमंड डकचा शिकार झाला, एकही चेंडू फेस न करता रनआउटचा शिकार झाला होता आणि इथे मात्र पहिल्यांदा तो स्ट्रायकिंग एंडला आलाय। कुणाल पाटील हा खेळाडू पॉवर प्ले ऑन आहे आणि पहिली सिंगल आली पहिल्या बॉलवरती। पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला कुणाल पाटील बिगिट करताना मात्र फटका बसतोय आणि इथे मात्र मोठा धक्का बसतोय। इनामपुरी संघाला सागरने टिपला झेल आणि मैदानामध्ये संपला कुणाल पाटील या खेळाडूचा खेळ। पण केपीसी इनामपुरी संघाकडून आपण खेळताना कुणालला पाहिलं, अंगदला पाहिलं। आता अंगद तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय। 07 मिस्टर माही जर्सी क्रमांक आपण पाहता। या खेळाडूचा मागच्या सामन्यामध्ये थोडासा त्याच्या पदरी बॅटपॅचला अपयश आलं, परंतु या निर्णायक मॅच मध्ये त्याला आता उभं राहावं लागेल आणि चांगली कामगिरी आपल्या टीमला करून द्यावी लागेल। अष्टपैलू खेळाडू या खरंतर टीमचा नव्हे तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा मी मगाशी देखील उल्लेख केला। खरंतर अनेक नामांकित स्पर्धांमध्ये ज्याने रायगडला रिप्रेझेंट केलंय, अगदी कमी लोकसंख्या असणारं हे गाव आणि त्या गावातून पुढे आलेला खेळाडू अंगद पाटील। त्याचबरोबर आपण उल्लेख करू मात्रेपाडा संघ असेल, तो देखील एक छोटंसं गाव, पण क्रिकेटमध्ये वेगळा दबदबा त्या संघाचा राहिला। ओलवा नोंडमध्ये आपण जर गेला तर जावळे संघ आपण पाहिला प्रसाद गरजचा, अगदी कमी लोकसंख्या पण क्रिकेटमध्ये वेगळी दहशत या खरंतर संघांची राहिली। त्यामधला एक नामांकित खेळाडू अंगद पाटील त्या ठिकाणी आपण पाहताय मैदानाकडे दाखल होताना आपण पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती। थोडीशी डोळ्याला दुखापत झाली मधल्या कालावधीमध्ये, खेळाडूला क्रिकेटपासून लांब गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याने पदार्पण केलं। पदार्पण करत असताना या संघासाठी त्याचं चांगलं योगदान राहिलं। यावेळेला अंगद स्ट्राइक एंडला, बॉल तयार होताना गुडघा वाकवत फॉलिंग स्लिपचा प्रयत्न होता, ऑन साइडला फटका खेळायचा होता आणि इथे मात्र आपण पाहिला निर्धाव चेंडू। खरंतर बॉलच्या मेरिटनुसारच खेळावं लागेल।
लेफ्टी बॉलर समोर तुम्ही स्लॉग इट करू शकता किंवा इनसाइड आउटचे फटके घेऊ शकता, स्विच इट तुम्ही मारू शकताय. असे खरं तर फटके तुम्हाला आता मॅन्युफॅक्चर करावे लागतील, बनवावे लागतील. नवनाथ गायकरच्या अगेन्स्ट सिंगल रन, एक गडी बाद एक ही धावसंख्या. नवनाथचं हे षटक. यावेळेला हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना बॉल मिड ऑफच्या दिशेमध्ये अनिल पाटील बघा रॉकेट थ्रो झाला होता त्या ठिकाणी. अगदी योग्य निर्णय होता त्याचा. जर काही ते स्टम्प्सला हिट झाला असता तर महत्वाचा विकेट मिळाला असता, पण तो इथे नशिबाची साथ मिळाली अंगदला. एक रन मात्र कंप्लीट करताना आपण पाहताय या दोन्ही खेळाडूंना सिंगलने मात्र अकाउंट ओपन झाला. अक्षय आणि अंगदचं पार्टनरशिप हवी आहे. मागच्या मॅचमध्ये 79 धावा पहिल्या सत्रामध्ये किरवली संघाने केल्या, त्यामुळे तुम्हाला या इनिंगमध्ये इनामपुरी संघाला बॅटिंग करताना किमान 50+ रन तरी इथे बनवावे लागतील. बॅटिंग ऑर्डर प्रचंड स्ट्रॉंग आहे किरवली संघाची. यावेळेला गॅपमध्ये फटका, क्या बात आहे. कॉपी बुक स्टाईलने हे फटके दुर्मिळ झाले टेनिस क्रिकेटमध्ये, आणि हा फटका अक्षयचा आपण पाहिला. तेवढीच चांगली फिल्डिंग, बॉलचा पाठलाग करत असताना चेस केला त्या ठिकाणी आदर्शने. बॉलला थांबवत असताना 2 धावा मिळतील त्या ठिकाणी आपण पाहताय केपीसी इनामपुरी या टीमला. फटका अतिशय सुंदर होता अक्षयचा विथ द टर्न. लेफ्टी बॉलरच्या आगेशी मगाशी उल्लेख केला, 20 पण तुम्हाला खेळायचा आहे आणि तोच प्रयत्न केला होता. शॉर्ट कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध गॅप शोधत असताना आपण पाहिला अक्षयला. फटक्यामध्ये गती कमी होती, 2 धावा आल्या, पण पुन्हा एकदा नवनाथला आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेला गुडघा वाकवत मागे खेळले होते शॉर्ट फाईन लेगला. सुजलला आपण पाहताय बॉलला स्टॉप करत असताना. खरं तर यष्ट्यांच्या मागे, विकेट किपरच्या मागे जे दोन्ही फिल्डर असतात शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग, त्यांना प्रचंड अलर्ट राहावं लागतं आणि चांगलं योगदान देताना. एक षटक संपलं पॉवर प्लेचं. मागच्याही मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 6 धावा खर्च केल्या. इथे एक गडी बाद फक्त 4 धावा खर्च करतो नवनाथ गायकर हा गोलंदाज. ड्रीम स्पेल टाकत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये. डीजे बघा. यानंतर पहिल्या फेरीमधला तिसरा फ्रेश सामना असेल. धानसर विपक्ष महादेव 11 विकास स्पोर्ट्स बेटाली. दोन्ही कर्णधारांना हा पहिला कॉल आहे. पहिलं सत्र जेव्हा संपेल दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. धानसर विपक्ष महादेव 11 विकास स्पोर्ट्स बेटाली. चौथा सामना असेल नेवालीपाडा विपक्ष रोंजन बी जय दुर्गा माता. प्रणवचा संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये सागर गोलंदाजी मार्कवरती आला. पहिल्या ओव्हरमध्ये नवनाथने पुन्हा एकदा सातत्य टिकवत चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये किरवली संघाला करून दिली. फक्त 4 धावा खर्च करत एक गडी बाद केला. परंतु सागर यावेळेस बॉलिंग मार्कवरती आला. समोर अंगद पाटील. अभी नाही तो कभी नाही या मॅच मध्ये तुम्हाला चांगलं योगदान द्यावं लागेल. यावेळेला वाईड यॉर्कर, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. खरं तर एखाद्या टीमकडे जर 4 प्रमुख गोलंदाज असतील आणि मिडल ऑर्डर मध्ये एखादा चांगला फलंदाज, टॉप ऑर्डर मध्ये 2 फलंदाज जर चांगले असेल तर संघ बॅलन्स मानला जातो, आणि किरवली संघाने हे केलंय. बघा अपकमिंग यंगस्टरना संधी जास्त दिली या टीमने, त्यामुळे हा संघ जर आपण पाहिला तर सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. सागर पाटीलचं षटक. यावेळेला हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना अलॉंग द कार्पेट गॅप मध्ये वाडी श्लॉंगनला अनिल चेंडू खाली येतात. चेंडू उचलतील, फेकतील. 1 रन या बॉलवरती मिळत असताना केपीसी इनामपुरी टीमला दुपारचं सत्र झालंय. खरं तर किरोलीच्या मागच्या इनिंगमध्ये धावा मोठ्या वेगाने आल्या. खारघर संघाला त्याने थांबवलं आणि तदनंतर पुन्हा एकदा धावांची गती मंदावली. इथून तुम्हाला गिअर बदलावे लागतील, टॉप गिअरला जावं लागेल. मागच्या मॅचमध्ये सचिन मात्रे ठरला होता प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने 3 षटकार मारले होते. खरं तर वामनजे संघाच्या अगेन्स्ट तशी फलंदाजी एका फलंदाजाला करावी लागेल, तेव्हाच एक तुम्हाला सन्मानजनक टोटल त्या ठिकाणी उभारता येईल. केल्याने होते रे केल्याचं पाहिजे संतांनी सांगितलंय. यावेळेला देखील फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत आदर्श, कमी वयाचा खेळाडू. गुड फिल्डिंग. थ्रोही तितका सुंदर पाहायला मिळाला. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत संतांनी सांगितलंय. क्रिकेटमध्ये हेच करायचं आहे. प्रत्येकाने जर का चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर नक्कीच संघाचा खरं तर विजयाचा आलेख हा तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळेल. आणि इथे प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं किरोली टीमसाठी. 1 धाव आली. धाबा स्कोर कार्ड दिसता हा. यावेळेला मिस टायमिंग, गती होती, ऑन साइडला खेळायचं होतं परंतु बॉल मिस टायमिंग होत असताना यष्टाने देखील मिस केलं. सेकंडचा कॉल. अंगद लेझी धावतोय. अंगदला खरं तर आता धावावं लागेल कारण त्यांची बहुमूल्य विकेट आहे.
आणि इथे आपण पाहता 2 धावा आल्या. ओव्हर थ्रो होताना आपण पाहिला. खरं क्रिकेटमध्ये पंच जे आहेत मेन अंपायर त्यांची भूमिका फार महत्त्वाची असते आणि त्यांच्याकडे देखील सांकेतिक चिन्ह आहेत प्रत्येक गोष्टीला, पण ओव्हर थ्रोला ते कोणत्याही प्रकारचं सांकेतिक चिन्ह घोषित करू शकत नाहीये. 2 धावा एक्स्ट्राच्या सरकार तर एक्स्ट्रा नाही तर चांगल्या पद्धतीने पळून काढल्या. 2 धावा येताना आपण पाहता बॅटिंग करताना इनामपुरी टीमला 8 वरती पोहोचलाय केपीसी इनामपुरी हा संघ मैदानामध्ये. स्विचिटचा प्रयत्न राहिलाय आणि इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जेव्हा फलंदाजाने स्टान्स बदलला तेव्हा त्याच्या खरं तर बॉडीला फॉलो केलं आणि वेगाने गतीने बीट केलं सागरने. सागर थोडासा मॅच्युअर झाला असंही म्हणायला हरकत नाहीये, कारण तुम्ही जितक्या मोठ्या स्पर्धा खेळा, लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय, जितका तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळाल तितका तुमच्यामध्ये मॅच्युअरपणा आपण येताना पाहता आणि तोच मॅच्युअर खेळाडू सागर मैदानामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना पार्टनरशिप हवी या मोठ्या धावसंख्येची या ठिकाणी केपीसी इनामपुरी टीमला. आणि आतापर्यंत धावा स्कोर कार्डवरती 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती. यावेळेला शफल झाले अक्रॉस द लाईन, शॉर्ट बॅकवर्ड पेरलेला फटका, डिरेक्ट हिटची संधी. वारंवार मात्र संधी मिळते अंगद पाटीलला. अजून एकदा संधी मिळाली, रनआउटचा चान्स हुकला खरं तर फिल्डिंग करणाऱ्या किरवली संघाचा. 1 धाव या बॉलवरती आली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5.00च्या सरासरीने 1 गडी बाद, फक्त 10 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आला. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी. आपण प्रेडिक्ट केलं होतं किमान 50+ टार्गेट तुम्हाला इथे बनवावं लागेल. आता टार्गेट थोडंसं खरं तर डिपेंडेबल राहील इनामपुरी संघासाठी, कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. या मॅचमध्ये अंगद उभा आहे, तो मात्र संघर्ष करतो आपल्या फॉर्मसाठी. आणि जेव्हा अंगद फॉर्ममध्ये आलाय तेव्हा इनामपुरी देखील संघ आपण पुढे जाताना पाहिलाय. त्यामुळे त्याला या ठिकाणी संघर्ष करत असताना धावसंख्या देखील बनवाव्या लागतील. त्याच्या बरोबरीने अक्षय हा देखील एक चांगला स्फोटक फलंदाज, त्याला साथ देतो चांगली. नवनाथ सेकंड स्पेलमध्ये आलाय, दुसऱ्या षटकामध्ये आला वैयक्तिक आणि सांघिक 3रं षटक घेऊन. ओम नर्मदेश्वर किरवली संघाचा हा प्रमुख गोलंदाज, आघाडीचा गोलंदाज नवनाथ गायकर याला आपण पाहत आहे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना. पुन्हा एकदा त्याच एंडने ज्या एंडने त्याने पहिलं षटक टाकलं होतं पॉवर प्लेचं. समोर अक्षय पाटील, अक्षय हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला देखील यॉर्करचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, डिरेक्ट हिटची संधी. आणखीन एकदा चान्स. अंगदला वारंवार चान्स मिळाले या संपूर्ण इनिंगमध्ये, परंतु त्याचा फायदा त्याला आतापर्यंत घेता आलेला नाहीये. परंतु अंगदला काहीतरी करून दाखवावं लागेल या मॅचच्या दरम्यान. मोठा संघर्ष करतो तो आपल्या टीमसाठी. मी मगाशी म्हटलं क्रिकेटमध्ये इंजुरीला महत्त्व दिलं जातं. जेव्हा एखाद्या खेळाडूला इंजुरी झाली तेव्हा मात्र त्या खेळाडूला क्रिकेटपासून फार काळ दूर राहावं लागलं आणि तेच घडलं अंगदच्या बाबतीमध्ये. तोही सध्या आपण पाहिला फॉर्मसाठी संघर्ष करतोय. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता कौशल्य आहे आणि तो खेळाडू आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. 11 धावा स्कोर कार्डवरती, 1 गडी बाद 11. यावेळेला खरं तर आणखीन एकदा चान्स. क्या बात आहे. क्रिकेटमध्ये 99% मेहनत किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये 99% मेहनत तुमचा आणि 1% लक फॅक्टर जर तुमच्या बाजूला असेल तर सर्व काही तुमचं. आणि अंगदला आज मात्र या स्पर्धेमध्ये 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, आतापर्यंत 5व्यांदा जीवनदान मिळालंय. पण त्याचा पुरेपूर फायदा त्याला आतापर्यंत घेता आलेला नाहीये. अजूनही वेळ गेलेला नाहीये, पुनरागमन करावं लागेल. कमबॅक करताना इथे ऑन साइडला फटका, गुडघा वाकवत मागचा पाय वाकवला आणि मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकलं अंगदने. सीमा पार षटकार. कमालीचा फटका. मी मगाशी म्हटलं या खेळाडूकडे अफाट गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, टॅलेंट आहे आणि त्याचा योग्य वापर करत असताना टायमिंग प्रॉपर होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं ऑन साइडला एक्साइटिंग द पॉवर आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळाला अंगदच्या बॅटमधून. धावसंख्येत बदल 17 वरती पोहोचला या ठिकाणी केपीसी इनामपुरी हा संघ. नवनाथ गायकरच्या अगेन्स्ट एक चांगला स्ट्रोक.
पाहायला मिळाला. त्यानंतर स्विच हिटचा प्रयत्न, लगेच प्रत्युत्तर दिलं नवनाथ गायकरने, क्लीन बॉल केलाय. अंगद पाटील या खेळाडूला असं म्हणतात प्रत्युत्तर देण्यासाठी हे धाडस तुमच्यामध्ये असावं लागतं, आणि ते धाडस दाखवलं नवनाथ गायकरने. क्लीन बॉल झालाय. अंगद पाटील हा फलंदाज. अंगद पाटीलचा विकेट, जो अंगद संघर्ष करत होता त्याच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर असं वाटलं मोमेंटम त्याला मिळालाय, परंतु त्यानंतर नवनाथ गायकर त्याचं कमबॅक बघा किती चांगलं होतं. स्विचिटचा प्रयत्न झाला, फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर पाहायला मिळाला, आणि त्यानंतर मात्र क्लीन बॉल झाला. अंगद पाटील हा खेळाडू. नौका फलंदाज तुषार पाटील. तुषार पाटील हा खेळाडू खरं तर रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये, एक टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप, आणि त्या स्पर्धेमध्ये बॉलिंगच्या जोरावर त्याला खरं तर मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळाला होता. असा एक गुणवान खेळाडू नवनाथ गायकर. सकाळी पनवेलमध्ये मार्केटमध्ये सातत्याने त्यांची भेट होत असते आमची, आणि आज मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी नेहमीप्रमाणे चांगलं योगदान देताना हा खेळाडू. ऑन साईडला फटका, अलॉंग द कार्पेट, मिड विकेटच्या क्षेत्राकडे खेळून काढला, गॅपमध्ये जस्ट डेनिम स्टँडच्या दिशेने हा फटका. आणि इथे आपण पाहताय सिंगल डबलमध्ये परावर्तित करत असताना तुषार आणि अक्षय हे दोन खेळाडू, दोन्ही बंधू आहेत. खरं तर आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सध्या पांड्या ब्रदर्स हे चर्चेमध्ये राहिले, चहर ब्रदर्स आपण पाहिले, पठाण ब्रदर्स पाहिले, परंतु इनामपुरी संघाचे हे दोन भाऊ अक्षय आणि तुषार, दोघांनाही आता मात्र आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी करावं लागेल. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले, बॉलला ओव्हर खरं तर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला, आणि ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफच्या दरम्यान हा फटका आपण पाहिला, ज्या ठिकाणी फक्त सिंगल असेल या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीने आपण पाहता तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला. 2 स्पेलमध्ये या ठिकाणी नवनाथ गायकरने 14 धावा खर्च केल्या, गडी बाद केले 2. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आल्या, 2 गडी बाद 20 धावा. ड्रिंक्स ट्रॉफी मैदानाकडे जाईल तत्पूर्वी विनंती राहील या ठिकाणी पेठाली आणि धानसर दोन्ही संघांचे कर्णधार आपण इथे उपस्थित राहा. ओव्हर टू यू डीजे. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करूयात अक्षयजी पाटील, कॅम्प ड्रीमस्केपचे ऑनर. या अक्षयजी पाटील तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू. आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान अक्षयजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. केशव घरत यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पार करूयात. अक्षयजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मायेची शाल हा पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक. अक्षयजी पाटील तुमचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे राजरपालाचा एक जबरदस्त क्रिकेटर आणि एक स्पर्धेचे ऑर्गनायझर या प्रशांतजी पारवे यांना देखील आपण सन्मानित करूयात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक 2024 मध्ये प्रशांत पारवे यांचा सन्मान आपण करतोय. मायेची शाल पुष्पगुच्छ आपलं मनपूर्वक सहर्ष केशवजी गरज यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आपण हा सन्मान पार करतोय. ओल्ड टू कॉम बॉक्स. या राकेश म्हात्रे याला देखील आपण सन्मानित करू. या राकेश म्हात्रे यांचा देखील आपण सन्मान करूयात. केशवजी घरत यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेसाठी किरवलीचे वसंत पाटील यांना 1000 रुपयाचं सहकार्य आम्हाला केला. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत.
धन्यवाद धन्यवाद सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत. आणि खरं तर स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अगदी शेवटच्या दिवशी या स्पर्धेमध्ये आपण पाहता सर्व खेळाडूंसाठी सर्व प्रेक्षकांसाठी मनीष केशव घरत यांच्याकडून जेवणाची मेजवानी देण्यात आलेली आहे. खरं तर MG फॅशन डिझायनर युवा उद्योजक आणि खरं तर त्यांच्याकडून मात्र सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना आयोजकांसाठी मात्र जेवणाची व्यवस्था केलेली आहे. शेवटच्या दिवशी अन्नदाता सदा सुखी. गोलंदाज तेजस या ठिकाणी आपण येताना पाहत आहे. हुक करताना आपण तुषारला पाहिलं, मिस टायमिंग झालाय. हा खरं तर स्ट्रोक मागे नवनाथच्या दिशेने फटका. प्रशांत जी पारवे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचे डोनेशन आपलं देखील मनपूर्वक स्वागत. ओटो कॉम्बॉक्स 1 रन आली 21 धावा धाव फलकावरती 2 गडी बाद 21 शुभ अंकावरती आलाय. परंतु अजूनही वेळ गेली नाही. 11 चेंडूंचा खेळ बाकी. अक्षय आणि तुषार हे दोन भाऊ कशा पद्धतीने डावाला पुढे घेऊन जातील हे पाहायचं आपल्याला. गोलंदाजी मार्कमध्ये तेजस पाटील यावेळेला बॅकफुटला आले. स्वीट साऊंड आपण ऐकताय परंतु एलिव्हेशन मिळालं. अंतर कमी कापलं. झेल खाली आला नवनाथ. चुकीची अपेक्षा नाहीये. अनिल होता माफी असावी. अनिलने झेल टिपलाय आणि इथून मात्र परतावं लागेल अक्षयला मैदानाच्या बाहेर. कॅम्प डीमस्केपचे अक्षयजी पाटील यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. विकेट मिळाला. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा खेळाडू बाद झाला KPC इनामपुरी या टीमचा. अक्षयला परतावा लागेल. चांगला स्ट्रोक्स होता परंतु त्या ठिकाणी अंतर कमी कापलं या खेळाडूने. झेल टिपत असताना आपण पाहिलं अनिलला. खेळाडू बाद झाला. तिसरा नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय इनामपुरी संघाचा संदेश म्हात्रे. नरेशजी पाटील आमचे खरं तर बर्थडे बॉय किरवलीचे या पण मंचावरती आपलं स्वागत. आणि त्यांच्या बरोबरीने मयूर पाटील A1 जोडी खरं तर एंटरटेनमेंट करणारी ही जोडी आहे. दोघांनाही विनंती आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत. आणि नरेशजी पाटील पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मास्टर नरेश पाटील. पहिला बॉलवरती विकेट मिळाला त्या ठिकाणी. खरं तर पहिला बॉल सिंगल त्यानंतर विकेट मिळाला तेजस पाटीलला. 21 स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहत आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी. संदेश म्हात्रे मैदानामध्ये आलाय. खरं तर आता तुम्हाला गेम चेंज करायचं असेल तर गेअर बदलावा लागेल कारण आता लो स्कोर मॅच कडे कदाचित वाटचाल करतो की KPC इनामपुरी असं वाटायला लागलंय. अजूनही वेळ गेलेला नाही पण मिस टायमिंग स्ट्रोक सेफ लँडिंग झाला. बॉल लॉंग विकेट आहे. खरं विकेटचा आपण अभ्यास केला अगदी आडव्या अँगलने आमचा हा व्यासपीठ आहे. तुम्हाला इथून अंदाज येईल. थोडासा लॉंग विकेट आहे त्यामुळे बॉल धीम्या गतीने ट्रॅव्हल करतोय. जो फलंदाज वेट करून फलंदाजी करेल त्याला मात्र त्याचा ऍडव्हान्टेज मिळेल यात शंका नाहीये. कधी कधी मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. विकेट कशी आहे, विकेटचं अंतर कसं आहे, मैदानाची आउटफील्ड कशी आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं ॲटमॉस्फिअर वातावरण कसं हे देखील तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो आणि तसंच तुम्हाला त्या वातावरणाशी एकरूप होऊन मात्र मैदानामध्ये खेळावं लागतं. बॅकफुटला आले. जागा बनवली. फटका अतिशय सुंदर स्क्वेअर कटचा. अप्पर कट मध्ये बॉल चालला कव्हर पॉइंटच्या बाहेर. सीमा पार. मस्ट निडेड 4 चौकार. चांगलं टायमिंग. मयूर पाटील आणि त्यांच्या बरोबरीने आजचे बर्थडे बॉय नरेश दादा यांचं इथं आगमन. मोस्ट वेलकम आपलं स्वागत. राजेश केणी यांचं इथं स्वागत. यावेळेला फिरून मारला बॉलला गॅप मध्ये. तुषार पाटील मैदानामध्ये संघर्ष करतो, लढतोय. लगातारचा हा दुसरा चौकार होतोय KPC इनामपुरी टीमला. लगातार 2 चौकार आपण पाहिले तेजसच्या अगेन्स्ट या ठिकाणी तुषारच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र हृदिंगत झाली आहे. 3 गडी बाद 30. तिसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करताना KPC इनामपुरी या टीमचं. अप्रतिम फलंदाजी यावेळेला करत आपण पाहिला. थोडा धीम्या गतीने नकल बॉलचा वापर. क्या बात आहे. कमालीचं व्हेरिएशन. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात आणि हे व्हेरिएशन तेजसने दाखवलंय. आणि इथून मात्र आपण पाहिला षटक समाप्तीचा इशारा. 4 ओव्हरचा खेळ संपताना आपण पाहताय या ठिकाणी धावा आल्या धाव फलकावरती. 3 गडी बाद 30. नेक्स्ट मॅच दानसर विपक्ष
पेठाली दोन्ही कर्णधार व्यासपीठासमोर आहेत. आपण एका षटकानंतर टॉसकडे वळणार आहोत. 30 धावा धाव फलकावरती. या दरम्यान आदरणीय जयदासजी केनी पेटाल आणि आदरणीय शिवकुमारजी म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन कोठारीचे आमचे मान्यवर आहेत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन आसन असतं आपलं स्वागत. लास्ट ओव्हर आणि या लास्ट ओव्हर मध्ये आता मोठे मोठे ब्लास्ट मैदानामध्ये करावे लागतील. संदेश म्हात्रे आणि तुषार पाटील या दोन्ही फलंदाजांना मगाशी मी सांगितलं प्रेडिक्ट केलं होतं किमान 50+ हे टार्गेट नक्कीच या ठिकाणी राहील फाईट करण्यासारखं इनामपुरी संघासाठी. आणि हे अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती आला मच्छिंद्र पाटील हा खेळाडू, केरवली संघाचा हा खेळाडू. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी फेकण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू. बॉलिंग ऍक्शन चांगली आहे बघा. पुन्हा एकदा जागा बनवली परंतु वेगाने बीट केलं. गती होती या चेंडूमध्ये, प्रचंड वेग पाहिला आपण. आणि त्या ठिकाणी हा डॉट बॉल पॉपिंग क्रीजचा वापर करायचा होता संदेशला, परंतु त्याच वेळेला आपण जर पाहिलं गोलंदाजाही कौतुक करावं लागेल. बॅटरचा स्टान्स रीड करत असताना पायांच्या हालचाली त्याने ओळखल्या आणि बरोबर त्यांच्या दिशेने हा बॉल त्यांना फॉलो करत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू लास्ट ओव्हरमध्ये कमबॅक होताना आपण पाहत आहे. पुन्हा एकदा किरवली टीम कडून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला देखील स्विंग अँड मिस. आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं पॉपिंग क्रीज सोडत असताना प्रशांतने आपली कामगिरी चोखरीत्या बजावली आणि त्या ठिकाणी खेळाडू बाद झालाय संदेश म्हात्रे. विकेट या ठिकाणी मिळाला. खरं तर पुन्हा एकदा किरवली संघाला नौका खेळाडू मागच्या सामन्याचा हिरो सचिन इतका मागे करायला हा एक मोठा प्रश्न असेल. तो मात्र आता 4 चेंडू फेस करण्यासाठी मैदानामध्ये आलाय. 30 धावा धाव फलकावरती आहेत. 1-2 मोठे फटके जर पुन्हा एकदा सचिनच्या बॅटमधून आले तर त्या धावा संघासाठी मात्र पूर्णपणे लाभदायक राहतील. तो प्रयत्न तर त्यांना करावा लागेल. जणू काही त्यांना खरं तर पॅव्हलियन मधूनच सेट होऊन व्हावं लागेल, कारण चेंडू फार कमी आहेत. लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की कमी धावांचं खरं तर इनिंग्स आपण पाहिल्या, कमी षटकांची इनिंग्स पाहिल्या आणि अशामुळे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागतं. आणि त्यासाठी मैदानाकडे आलाय सचिन म्हात्रे हा खेळाडू. 6 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान तुषारनं आपल्या टीमला दिलंय आणि संघाची एकूण धावसंख्या 4 गडी बाद आतापर्यंत 30 धावा. 4 विकेट्स आपण जाताना पाहिल्या आणि 30 धावा आल्या. मागचा विकेट प्रशांतच्या खात्यामध्ये जाईल, त्याने डिरेक्ट हिट केला. या षटकामध्ये मच्छिंद्र पाटील 2 डॉट बॉल टाकत असताना आपण त्याला पाहू शकाल. मी मगाशी म्हटलं आज खरं तर मंगेश टीम मध्ये नाहीये, आविष्कार टीम मध्ये नाहीये, परंतु त्यांची उणीव भासून दिलेल्या या खरं तर खेळाडूने त्यांचंही कौतुक करावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान तेज चालणारा चेंडू, कमालीची गोलंदाजी सुरुवात नवनाथ गायकरने केली, त्याच्यामध्ये सातत्य टिकवलं. खरं तर आपण पाहिलं सागर पाटीलने, तेजस पाटीलने, त्यानंतर मच्छिंद्र पाटील यांना आपण पाहता पाटलांचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर किरवली संघाकडून पाटील या खरं तर नावाचे खेळाडू, अण्णावाचे खेळाडू तुम्ही या टीम मध्ये पाहताय आणि चमकदार कामगिरी त्यांनी केली आहे. नवनाथ गायकरला देखील आपण पाहिलं, तोही चांगला गोलंदाज. यावेळेला क्लीन बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथे 4था डॉट बॉल आणि या बॉलवरती विकेट मिळाला मच्छिंद्र पाटीलला. अजून एक धक्का बसतो केपीसी इनामपुरी संघाला. पांडुरंगजी किनी साहेब इथे उपस्थित. साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागतम स्वागतम, सहर्ष सुस्वागतम. ओल टू कॉम्बॉक्स.
तू चल मैं आया ही परिस्थिती निर्माण झाली आणि तुषार ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके पाहिले त्याला मात्र अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं राहावं लागलंय. ही मोठी शोकांतिका राहील केबीसी इनामपुरी संघाच्या समर्थकांसाठी, कारण त्याला जर स्ट्राईक मिळाले असते, तो सेट फलंदाज आहे, तर नक्कीच स्कोरिंग शॉट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले असे कदाचित. तो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला नौका फलंदाज आला मैदानाकडे. कैलास कार्तिक म्हात्रे बघा, नेम चेंज करा आपण. मच्छिंद्र पाटीलने मेडन षटक टाकलं तर प्रणय पाटील यांच्याकडून 2000चं पारितोषिक दिलं जाईल आणि शेवटचे 2 त्याला डॉट बॉल फेकायचे आहेत. परंतु समोर कार्तिक सज्ज होताना आपण पाहता यंगस्टर खेळाडू. यावेळेला आणखीन एक यॉर्कर आणि इथे देखील विकेट. क्या बात आहे. सामन्यामध्ये आपण जर पाहिलं या ठिकाणी पूर्णपणे आक्रमक झालेत किरवली संघाचे खेळाडू. रनआउटचा विकेट पुन्हा एकदा मिळेल या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या किरवली टीमला. शेवटचा बॉल आहे आणि हे षटक जर का मेडन फेकायचा असेल तर हा बॉल डॉट फेकावा लागेल मच्छिंद्र पाटीलला, आणि हा बॉल जर डॉट आला तर प्रणय पाटील यांच्याकडून तब्बल 2000चं कॅश प्राइज या खेळाडू दिलं जाईल. अप्रतिम कामगिरी राहिली आतापर्यंत या ठिकाणी किरवली टीमच्या माध्यमातून. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आणि निर्णय घेत असताना मात्र उत्तम दर्जाची गोलंदाजी. 5 षटकांमध्ये आपण जर पाहिलं 4.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि फक्त 30 धावा फलकावर द्यात. 6वा गडी बाद झालाय. अंतिम चेंडू या इनिंग मधला आणि या षटकामधला पहिले 5 बॉल डॉट टाकलेत मच्छिंद्र पाटीलने. आणि इथे आपण पाहतोय शेवटचा बॉल असेल मच्छिंद्र पाटीलचा. अप्रतिम स्पेल टाकत असताना आपल्या कारकिर्दीमधला हा खेळाडू आज मात्र एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण पाहताय स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक या स्पर्धेमध्ये. इथे ऑन साइडला धमाका. लास्ट बॉल वरती ब्लास्ट. क्या बात है. फलंदाज मैदानामध्ये आले अमोल आणि त्याने ताकदीचा वापर करत या बॉलला पाठवलं लॉंग ऑनच्या बाहेर सीमा पार. गगनचुंबी गगनभेदी आलाय हा षटकार. हा षटकार थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढवून जाईल इनामपुरी संघासाठी. 6 धावा आल्या, 36 धावा धाव फलकावरती. आता येणारे 5 षटक ओम नर्मदेश्वर किरवली संघाला करायच्या 37 धावा. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. पेठाली विपक्ष धानसर. याच दरम्यान आदरणीय विवेकदादा केनी पेठाली यांचे आगमन. त्यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. यस सौरभ. जय, थँक्यू सो मच. या टॉस करूयात आपण. कैलास जी घरात यांच्या शुभ हस्ते टॉस करू. जय गणेश्वर दानसर त्यांना फाईट करतीये. महादेव 11 विकास स्पोर्ट पेठाली. ऋतिक केनी तुझं देखील हार्दिक स्वागत आणि डोनाल्डजी पोरजी तुमचं देखील स्वागत करू. टॉस करतोय आपण. लगेच टॉस कॉल कोण देणार. कॉल पेठाली. काटा टॉस जिंकला. छापा आलाय. चला मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती सारापण. डोनाल्ड पोरजी शेवट काय म्हणशील. टॉस जिंकलाय, काय घेणार आहे. फिल्डिंग करू. जाऊन जास्त बोलणार नाही. आधीच सांगितलं की फक्त बॅटिंग की फिल्डिंग. चला टॉस जिंकला जय गणेश्वर धानसर टीमच्या कॅप्टन डोनाल्ड पोर्जीनं आणि त्यांना सांगितलं आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला महादेव 11 विकास स्पोर्ट पेठाली टीमला. म्हणजे ऋतिक केळीच्या सांगा दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. या सन्मान करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित बड्डे बॉय नरेशजी पाटील साहेबांचा सन्मान. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाला हसवणारे
एखादा दुःखात असला तरी त्याला आनंद देणार आहे असे नरेशजी पाटील. या तुम्हाला सन्मानित करू. या नरेश पाटील यांना आपण सन्मानित करू. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित नरेशजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. बड्डे बॉय नरेश पाटील यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. यानंतर मयूरजी पाटील यांना इथे सन्मानित केलं जाईल. मयूरजी पाटील किरोली संघाचे बिग सपोर्टर, त्यांचाही सन्मान आम्ही या स्पर्धेनिमित्ताने घेत आहोत. आपलंही मनपूर्वक स्वागत. मॅचला सुरुवात होईल लोस्कर सामना आणि पुढील सन्मान असेल एकनाथ दादा पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेणार आहोत. त्या अगोदर मयूरजी पाटील यांना इथे सन्मानित केलं जाईल. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आम्ही या स्पर्धेनिमित्ताने घेत आहोत. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी प्रार्थनीय आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे. आपलं स्वागत. एकनाथजी पाटील यांना इथे सन्मानित करत आहोत आम्ही. आणि सामना सुरू होण्या अगोदर आणखीन एक सन्मान इथे होईल. आदरणीय पांडुरंगजी पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेणार आहोत. एकनाथजी पाटील साहेबांचा सन्मान, यानंतर सन्माननीय पांडुरंगजी पाटील साहेबांचा सन्मान. धन्यवाद. ओव्हर टू युअर कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पंचाचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात. उत्तरार्धामध्ये बनवायच्या 37 धावा. सलामीची जोडी प्रशांत पाटील तेजस पाटील. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. पॉइंटला सोपा. इथे झेल थोडा मात्र कठीण होता. हाताला लागला बॉल जमीनला दान झाला. या बॉल वरती मिळती आहे सिंगल स्कोर पुढे जातो. सिग्नेचर ओपन झाला. ओम नर्मदेश्वर किरवली 36 धावा उभारल्या पूर्वार्धामध्ये. उत्तरार्धामध्ये 37 उभा राहायच्या. काय बॉलिंग अटॅक राहिला. नवनाथ गायकर, त्याच्यानंतर तुम्ही पाहिला सागर पाटील, तेजस पाटील आणि मच्छिंद्र पाटील. खूप चांगलं इकॉनॉमिक्स राहिला. आणि आता सचिन मात्रेचा षटक तुम्ही पाहता. हलक्यात आणि या बॉलला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. आणि तुम्ही पाहता या बॉलवरती देखील आली आहे ती सिंगलला केली खेळायला सुरुवात. संघ जाऊन पोहोचला दोन्ही आकड्यावरती 7.40च्या सरासरीनं या धावा उभा राहायच्यात. लो स्कोरिंग मॅच देखील आपण शेवटच्या षटकापर्यंत जाताना पाहिलेत. रोशन पाटील सर या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली झाली. अंगत पाटील सर का गोलंदाज आहे. आणि तुम्ही पाहता अंगत पाटील दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच तुम्ही पाहता. आता सचिन मात्रेवरती भरोसा दाखवला. पहिल्या मॅच मध्ये सचिन मात्रेनं खूप चांगलं षटक हाताळलं. पुन्हा एकदा या मॅच मध्ये कॅप्टन त्याच्यावरती भरोसा दिला. सज्ज होईल. समोर प्रशांतला तुम्ही पाहता. लाईन पाहावी लागेल. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाम ऑफ स्टंपला सोडून जात असताना पंचाचा इशारा. वाईट बॉल. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 3 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. फडका. इथे मात्र झेलची शक्यता. फिल्डर तिकडे तुम्ही पाहता 30 सर्कलच्या बाहेर निघाला. पकडलाय झेल मॉन्टीन. आणि पहिला मोठा धक्का फलंदाज प्रशांत पाटीलची केली संपुष्टात. लागणारा ओम नर्मदेश्वर किरवडीला पहिला 3 वरती धक्का. वरती मोठा धक्का. प्रशांत पाटील
बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय आदर्श पाटील. अपकमिंग देखील त्यांना देखील चान्स दिली जाते. ओम नर्मदेश्वर किरवलीच्या बाजूने बॅटिंगसाठी आला आदर्श पाटील. नावाप्रमाणे साहजिक फलंदाजी करावी लागेल. कार्पेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेने वेगाला फिल्डर धावतो. अंगद पाटीलला बीट करून मिड विकेट सीमा फार गुदगुल्या घेत बॉल सीमा पार आदर्श पाटीलच्या बॅटमधून पहिला दमदार चौकार. थँक्यू डीझर. हे तर पडद्यामागील घटक रोशनजी पाटील सर. आज मंगेश टीम मध्ये नाही चान्स दिला जात आहे. आदर्शनं पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला. फडगा अप्रतिने बॉल हवेमध्ये मिड ऑफला झेलची शक्यता मॉन्टिकन होणार नाहीये. चुकी चौकार नंतर प्रत्युत्तर टी फॉर टॅट जशाच त्याचं प्रत्युत्तर. आदर्श पाटीलची किडी संपुष्टात लागणारा 7 वरती पहिला धक्का. सात वरती लागणारा दुसरा धक्का. प्रशांत पाटील बाद झाला. 1 धावेचं योगदान दिलं आदर्श पाटील. त्यानं 1 चौकार तो देखील बाद झाला. बघा जी ड्रिंक स्टॉल आहे आमची फक्त एकच कोणीतरी जाणार आहे. बघा प्लीज त्यामध्ये गर्दी करू नका. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आली आहे ती पोहोचवतो. ड्रिंक स्टॉलची गाडी आहे त्यामध्ये फक्त एकच जण बसेल. बघा प्लीज या त्यांनी उतरा. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आली आहे याची देखील लक्षात घ्या. षटक क्रमांक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 वरती लागणारा दुसरा धक्का. गरज आता होती 34 धावेची. टार्गेट बनवायचं होतं आणि पहिल्या षटकामध्ये धावा 8. बॉल शिल्लक असतील 24 आणि 24 बॉल मध्ये बनवायच्या धावा 29 धावा. डीजे अंगद पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आणि त्याच्या समोर तुम्ही पाहता विघ्नेश पाटीलला. अपकमिंग अंगद रायगड ठाण्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहता खेळताना. त्याच्यानंतर तुम्ही खुल्या गटामध्ये तुम्ही अंगद पाटीलला पाहिला. इनामपुरी गावाचा हा सितारा तुम्ही पाहता. नाव लौकिक करणारा इनामपुरी गावाचा सासमुरा मनात नेण्याचं काम कोणी आहे हा वाटा अंगद पाटीलच्या नावावरती राहिला आणि तो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. त्याच्यासमोर यंगस्टार आहे विघ्नेश पाटील. तुम्ही यंगस्टारला पाहता. अंगद एक मोठा गोलंदाज आहे. रायगडचं प्रतिनिधित्व कित्येक वेळा त्याने केला. तो आता सज्ज झाला पापडीच्या पाल्याच्या क्रीडा नगरीमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्यासमोर तुम्ही विघ्नेशला पाहता. विघ्नेश पाटील 9 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल सफल झाले होते. बाटचा कडा लागलाय का? लागलाय जरूर. विकेट कीपर संदेशने पकडलाय झेल आणि संपलाय मैदानावरती विघ्नेश पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक 3. नवीन फलंदाज नवनाथ गायकर बॅटिंगसाठी आला.
बघा आम्हाला गाडीची चावी बाईकची चावी भेटली आहे. जर कोणाची असेल तर ओळख पटवून नक्कीच घेऊन जा. षटकातील पुढचा बॉल रिवर्सच्या माध्यमात आडवा बॅटनं खिचण्याचा प्रयत्न केला. नवनाथनं बीट झाला. लो स्कोरिंग मॅच असली अंगद पाटीलचं 2 षटकं खूप काही सांगून जातील. किरवलीसाठी किती धावा खर्च करेल हातापर्यंत. पहिल्या बॉलवरती बाईट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल आला. नवनाथ गायकर आल्या रिव्हर्सच्या नादामध्ये बीट झाला. प्रशांत पाटीलची विकेट लवकर गेली. आदर्शची विकेट गेली. विघ्नेशची विकेट गेली. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर खाली राहिला. बीट केला. ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न जरूर होता नवनाथचा. लागोपाठचा येणारा हा दुसरा डॉट बॉल. जास्त डॉट बॉल मात्र फेकल्यात तर किरवली टीमला प्रेशर निर्माण करून देईल. अंगद पाटीलचं हे षटक तुम्ही पाहता. 24 बॉलमध्ये बनवायच्या होत्या 28, 29, आता 21 मध्ये बनवायच्या 28. 21 बॉल 28 अजूनही गरजा. षटकातील पुढचा बॉल हा जास्त बाउन्सर आहे. हा जास्त बाउन्सर आहे. वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. आणि क्रिकेटनं खूप मोठं केलं. 10 नंबर जर्सी सचिन थॉमस तेंडुलकर तुम्ही पाहता, ज्याला भारतरत्न देण्यात आलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पालघरचा पाहिला शार्दूल ठाकूरला, आणि त्यानंतर तुम्ही पाहिला प्रेम संतोष देवकर, जे मोठी देसाईचे ते देखील अंडर 90 साठी खेळले. आपल्या आगरी कुळाची मान सन्मान वाढवण्यासाठी तुम्ही पाहता. हा तुम्ही पाहताय धावा धावपलकावरती या 1 स्कोर पुढे जात असताना 11 या आकड्यावरती 11 रन स्कोरबोर्ड वरती. या षटकामध्ये 3 वाईड बॉल आहेत. अतिरिक्त 3 धावा दिल्यात. गोलंदाजी अंगद पाटीलची तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल फिल्डिंग मध्ये काही चेंजअप करत असताना षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. धावपलकावरती तुम्ही पाहता 11 वरती 3 धक्के लागलेत टीम ओम नर्मदेश्वर किरवली संघाला. 37 टार्गेट समोर आहे. या षटकातील पुढचा बॉल थांबले. त्यानंतर बॉलला फक्त दिशा दिली. बॉल चाललाय सरळ डीप कव्हर पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लास होता नवनाथ गायकरचा आणि फक्त दिशा दिली आहे. आलाय चौकार 4. टेक्निकल स्ट्रोक डिफिकल्ट फटका होता नवनाथ गायकरचा. जागा बनवली. गलीमधनं बॉल डीप कव्हर पॉइंटला वेगानं गेला. षटकातील पुढचा बॉल लाईन फावी लागेल. लाईन खराब आहे. लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवर तुम्ही पाहता 16 धावा पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. संदीपजी वास्कर असतील तुमचं त्यांची पूर्ण टीम. विनय आपलं देखील स्वागत. कमी गतीचा आधीच जागा बनवली. रनआउटची संधी डेंजर एंडला. तिसऱ्या पंचांकडे जातील आता लगेच आमचं अंपायर. डेंजर एंडला फेकी गती कमी केली. ऑन साइडला लेन ओळखता आली नाहीये. अंगाला शरीराला स्पर्श झाला. लगेच डेंजर एंडला तुम्ही धावत होता. तेजसची विकेट महत्वाची. इथून जर तेजस बाद झाला तर दडपण निर्माण होईल ओम नर्मदेश्वर किरवलीवरती. विकेट भेटेल का? लगेच टेक्निकल टीम आमची सज्ज. तिसऱ्या पंचाकडे पीटीसीच्या माध्यमातून तुम्ही लगेचच पाहणार आहात कशा प्रकारे बॉल गती कमी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शरीराला लागला बॉल. धाव कॉल दिला आणि फेकी आली. तुम्ही पाहता डेंजर एंडला बाद एका मोठे बॅटल आहे तेजसच्या माध्यमातून. काल किंजल ट्रॉफी मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. बाद एका तेजस. आणि इथे तुम्ही पाहता
नॉट आउट. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे अंगद. नॉट आउट आहे, नॉट आउट. चल लगेचच मॅचला सुरुवात करा. या एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असतील. धावा धावपलकावरती 17. लेग बायज आहे ना पंचा, बॅट कट लेग बायज. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती. या षटकातील पेटूचं हे षटक दुसरं तुम्ही पाहता आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज तेजस पाटील. हलक्या हातानं खेळला. त्याला माहिती आहे फिल्डिंग थोडी खराब झाली. एक केली, दुसऱ्या प्रयत्न कॉल दिला तेजस आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. नो स्ट्राईक ना धावत होता. थोडा ॲक्युरेट आला असता, बाद झाला असता नवनाथ. आणि अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 19 धावा धावपलकावरती. तर या स्पर्धेसाठी तुम्ही पाहता जे MG फॅशन हब चे मनीष जी केशव गरत यांच्याकडनं 1,00,000 रुपये म्हणजे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला आलं. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि संजय हरी पाटील किरवली यांच्याकडनं 1,000 रुपये. आणि त्याच्यानंतर कैलासवासी दत्तात्रय गरत यांच्या स्मरणार्थ जगदीश गरत याचकडून 11,000 रुपयाचे पारितोषिक आपल्याला नक्कीच डोनेशनच्या रूपात. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. नाथाबाई यांच्या स्मरणार्थ मिथुन मडवी व वासुदेव मडवी याचकडून देखील आम्हाला आले. त्याच्यानंतर एक सायकल अविक महादे जे पिसारवायचे त्यांच्या माध्यमातून 1 सायकल. त्यानंतर तुम्ही जितेश गायकर, अंकित पाटील यांच्याकडनं नेट सुविधा. मुकेश रघुनाथ घरत याचकडून फलंदाज गोलंदाज हे ट्रॉफी आम्हाला देण्यात आल्या. कैलासवासी दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ मालिकावीर क्षेत्ररक्षण ट्रॉफी व पाणी सेवा निलेश रघुनाथ घरत याचकडून निकेश रघुनाथ घरत याचकडून तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि स्वर्गीय अक्षय बालराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कमलाकर पाटील याचकडून आपण सामनावीरच्या ट्रॉफी आम्हाला देण्यात आल्या. तुमचं देखील हार्दिक स्वागत. मुकेश केनी यांना या ग्राउंडचा, महेश केनी आहेत यांना या ग्राउंडसाठी आम्हाला पूर्णपणे पाण्याची सुविधा दिली आहे. तुमचं देखील हार्दिक स्वागत. आणि प्रशांतजी पाटील आहेत यांच्याकडनं 1st, 2nd, 3rd आणि 4th च्या ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाल्या. तुमचं सर्वांचं दानशूर दात्यांचं आपण करूयात खूप खूप अभिनंदन. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 18 बॉल 18 करायच्यात. पहिल्या बॉलवरती 1 आली. अक्षय पाटीलचं हे 3रं षटक. बॉल टू रन असं इक्वेशन या मॅचमध्ये. आणि समोर तेजसला तुम्ही पाहताय कमी गतीचा बॉल मेन विकेटला चालला बॉल. या बॉलवरती देखील मिळती आहे फक्त सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 21 या आकड्यावरती 21 रन. 3 बॉल 4 वरती खेळतोय तेजस. त्यानंतर 5 बॉल 5 वरती खेळतोय नवनाथ गायकरला तुम्ही पाहता. गोलंदाजी चांगली केली नवनाथनं. बॅटिंग देखील त्याला आता मात्र करायची या मॅच मध्ये. आनंदी कार्पेट बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेनं. त्याला माहिती आहे सिंगल जरी आली प्रत्येक बॉल वरती जर सिंगल धाव चालू ठेवली स्कोर पुढे जाता येईल. डॉट बॉल केलं तर मात्र अडचणीत पडेल आणि त्याच्यासाठी तेच काम चालू आहे. 3 बॉल वरती 3 सिंगल. आणि आता तुम्ही पाहता 15 बॉल मध्ये बनवायच्यात 15 धावा. 50 टार्गेट असलं तर खूप चांगली मॅच झाली असती. पण अजून इथून मॅच संपली नाहीये. विकेट काढावे लागतील अक्षय पाटीलला. अंगद पाटीलचा अजून 1 षटक बाकी आहे. अंगद टाकणार की सचिन टाकणार याच्याकडे देखील नक्की डिस्कस केलं जाईल फिल्डिंग करा टीमच्या बाजूनं. तर मला तर वाटतं 100% अंगदच बॉलिंगसाठी येणार या षटकामध्ये. पुढच्या या षटकामध्ये तुम्ही पाहता 3 बॉल मध्ये फक्त 3च धावा खर्च केलात. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत अक्षय पाटीलची. 15 बॉल मध्ये बनवायच्यात 15 धावा. षटकातील पुढचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॅटला आतला हिस्सा लागला. बॉल चला मागे. विकेट कीपर धावतोय. या बॉलवरती मिळती फक्त सिंगल.
सिंगलला जास्त प्रमोट केलं जात आहे. सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहू शकाल स्कोरबोर्ड वरती 23 वरती 3 आणि या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. सचिन मात्रेनं पहिल्या षटकामध्ये 8 धावा 2 विकेट. त्यानंतर अंगद पाटीलनं 11 धावा देत असताना 1 विकेट त्याला मिळाली आहे आणि 4 बॉलमध्ये 4 धावा अक्षय पाटीलनं खर्च केला. षटकातील पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडू संपर्क झाला नाहीये आणि हा चेंडू आलाय तो डॉट बॉल आलाय. रिव्हर्स जवळ जवळ स्तंभला बॉल लागला असता डोक्यावरती अक्षयने हात मारला. षटकातील शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेलची शक्यता धावतोय मिड विकेट वरनं. नो मॅच लाईन मध्ये बॉल पडला तोपर्यंत दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. मैदानावरती तिसरं धावा धावपलकावरती 25 आणि आता समीकरण पाहतोय 12 बॉल मध्ये 12 कंपल्सरी बनवायचे आहेत. जाऊयात लगेच मैदानामध्ये. ड्रिंक्स स्टोरी मैदानामध्ये जाईल आणि डीजे जितूला देऊया संधी. डीजे ऑपरेटर जितू त्यांच्या माध्यमातून ऐकूयात एक सुमधुर संगीत. इतर बॉल शिल्लक 12 चेंडू 12 धावेची जुनी गरज आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू 18ची गरज होती. 6 धावा खर्च केल्या अक्षयनं आणि आता पुन्हा एकदा सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. तुम्ही पाहता अंगद पाटील पुन्हा एकदा सज्ज झाला बॉलिंग करण्यासाठी. या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करेल अंगद? हा षटक महत्वपूर्ण षटक आहे. कमी धावा खर्च कराव्या लागतील. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील? षटकातील पुढचा बॉल चाला बॉरी लाईनच्या बाहेर सफल झालेत. उजवा घुटना टेकवला. बॉल होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी ब्लॉट. षटकार 6. फटका लाजवाब होता. सफल झाला. उजवा घुटना टेकवला. त्याच्यानंतर तुम्ही पाहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड झाला. हा धमाका तेजस पाटीलचा होता अंगदच्या विरोधात. पाहू शकाल रिप्लायच्या माध्यमातून कशा रीतीनं फटका खेळला तेजसनं. काल देखील सुपर 12 मध्ये किंजल ट्रॉफी मध्ये आज देखील जवळ जवळ आता सुपर 8 मध्ये पोहोचतील स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक मध्ये. इथून अंगद पाटील काही पण होऊ शकतं. अजून या षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला. हलक्या हातानं सेन्सेबल क्रिकेट. त्याला माहिती आहे षटकार आला अंगदच्या विरोधात. लगेच त्यानं प्लेसमेंट दाखवलं. या बॉलवरती एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 32 या कड्यावरती. 10 चेंडू 5 धावेची गरज. 10 बॉल 5 बनवायच्या. षटकातील पुढचा बॉल फटका इथे तुम्ही पाहताय. मिस्टामिक स्ट्रोक मन विकेटला पकडला मॉन्टीना. या मॅच मध्ये तिसरा झेल संपलाय नवनाथ गायकरचा. खेळ विकेटचं पतन.
आकाश पाटील बॅटिंग करण्यासाठी आला 6व्या क्रमांकावरती. 9 चेंडू 5 ची गरज आहे. अजून सागर येणं बाकी आहे, अनिल पाटील येणं बाकी आहे. चान्स दिले जातात कमी स्टारला. तुम्ही पाहता विघ्नेशला पाहिलं, आदर्शला पाहिलं. ऑल द कार्पेट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं लॉंग ऑनला. तिथे फिल्डर तोपर्यंत या बॉलवरती मिल्टी आहे. दुसरी धाव देखील पूर्ण खराब थ्रो. फिल्डिंग देखील खराब, थ्रो देखील थोडा खराब आला तुषारचा. या बॉलवरती 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 34 या आकड्यावरती. 8 चेंडू 3 ची गरज आहे. 8 बॉल 3 ची गरज पूर्णपणे या मॅच मध्ये. ओम नर्मदेश्वर किरवली. फटका चांगला बॉल चाला बॉललाईनच्या दिशेने 1 केली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. कॉल दिला तेजसनं आणि तेजसनं दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. स्कोर इज लेवल. या 2 धावा धावपलकावरती 36. स्कोर इज लेवल आणि फक्त आता 1 धावेची गरज आहे. अशा रीतीनं हा सामना जिंकला 1 ओव्हर राखून टीम ओम नर्मदेश्वर किरवली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम ओम नर्मदेश्वर किरवली. हाडलक केपीसी इनामपुरी अंगद पाटील तुम्हाला पुढच्या मॅच साठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. झाल्या चुका नक्कीच होताना. बॅटिंग ऑर्डर कुठेतरी विमानाने कुणाल पाटील लवकर बाद झाला, त्याच्यानंतर अक्षय बाद झाला आणि त्याच्यानंतर अंगद पाटील 1 षटकाला 10चं योगदान दिलं. बॅटिंग लाईन ढासाली. संदेश काहीच करू शकला नाही, अक्षय काही करू शकला नाही आणि शेवटला तुम्ही अमोलच्या बॅटमध्ये 1 षटकार जरूर पाहिला आणि अशा रीतीनं हा सामना जिंकला ओम नर्मदेश्वर किरवलीनं. तुम्हाला खूप खूप अभिनंदन. प्रशांत पाटीलची सेना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. हडलक अंगद पाटील केपीसी इनामपुरी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. ज्यानं 2 षटक हाताळली, धावा अवघ्या खर्च केल्या, 14 विकेट